नमस्कार मंडळी, SSZ स्टोरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप स्वागत आहे। उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे। चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात कोणते काम केले पाहिजे। अशा स्थितीत रोज 2 काकड्या खाव्यात। काकडी शरीरात हायड्रेट करते आणि डिहायड्रेशनपासून संरक्षण करते। याशिवाय शरीरातील फायबरची कमतरता दूर करते, पचन प्रक्रियेला गती देते। तसेच काकडी खाल्ल्याने पोट थंड होते आणि उन्हाळ्यातील समस्यांपासून बचाव होतो। काकडी हे एक पित्तशामक फळ आहे। काकडी स्वादिष्ट आणि उष्णतेचा त्रास कमी करते आणि तहान भागवते। जेवणात बरेच लोक याचा उपयोग करतात। दारू पिणारे पण दारू पिताना दारू पिता पिता मीठ लागलेली काकडी कधी कधी खातात। काकडीची वेल, पुष्प आणि फळ सलादाच्या रूपात संपूर्ण विश्वमध्ये काकडीला विशेष महत्त्व आहे। काकडीला सलादाच्या व्यतिरिक्त उपवासात, फराळात उपयोग करतात। याच्याद्वारे मिठाई तयार केली जाते। तसेच पोटातील तक्रार आणि बद्धकोष्ठतामध्ये काकडी औषधीच्या रूपात उपयोगी पडते। यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात। कावीळ, तहान, ज्वर, शरीर दाह, गरमीचे सगळे दोष चर्मरोगात काकडी लाभदायक आहे। याचा रस किडनी स्टोनमध्ये लाभदायक आहे। लघवीत होणारी जळजळ थांबून होणे मधुमेहमध्ये पण लाभदायक आहे। काकडीच्या चकत्या डोळ्यांवर व चेहऱ्यावर ठेवल्यास थंडावा मिळतो। गुडघेदुखीला दूर करण्यासाठी जेवणात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे। व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।